नांदेडमधील कोलंबी उपसा प्रकल्पाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आरोप केलाय। प्रकल्पाच्या पाईपलाईनला गळती लागल्यानं शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालंय। या प्रकल्पाच्या पाण्याच्या भरोशावर रब्बी हंगामात शेतकरी गहू, कांदा, हरभरा या पिकांची लागवड करतात। मात्र पाईपलाईन फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचू शकत नाहीये। त्यामुळे कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता या शेतकऱ्यांनी केली आहे। इलेक्शनच्या पहिला आम्ही एक 7 तारखेला अर्ज केले। ह्या अर्जाची दखल कोणी घेतलं नाही आणि ह्या बळेगाव बंधाऱ्याचं जे पाणी आमच्या दहागावला येतात त्या पाण्याच्या संदर्भात आम्ही इतकं फिरून सुद्धा ह्या कोणी दखल घ्यायला तयार नाही। 2-3 वेळेस फक्त ट्रायल मारली। ह्या ट्रायल मध्ये हे सगळं काम बोगस निघालेलं आहे आणि या बोगस मध्ये सगळं ज्या ठिकाणी फुटतंय तिथं 10-10 दिवस काम लागते। साहेब कोणी बघायला तयार नाही। शासनाला अशी माझी विनंती आहे की याच्याकडे त्वरित लक्ष देऊन आम्हाला न्याय मिळावा। कोलंबी उपसा सिंचनाच्या पाण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी व साहेब लोकांना भेटण्यासाठी अनेक वेळेला नांदेडला गेलो। आम्ही अंबाजारी केलो, पण त्याच्यामध्ये कोणी दखल घ्यायला तयार नाही आणि आम्हाला सांगितले त्यांनी की पाणी नक्की येणार, तुम्ही बिनधास्त भिजवून करा। त्याच आधारे आम्ही कोणी कांदा, कोणी गहू आणि अनेक प्रकारचे काही बियाणे टाकून आम्ही थक्क झालेलो आहोत आणि पाणी मात्र आम्हाला अद्याप वावरापर्यंत आलेलं नाही। वारंवार पाईपलाईन फुटते, पाणी चालू झालं की परत पाईपलाईन फुटते। म्हणजे पूर्ण काम हे बोगस झालेलं आहे। या कामाची पूर्णपणे चौकशी व्हावी आणि आम्हाला संपूर्ण शेतकऱ्याला न्याय मिळावा हे आमची मनापासूनची इच्छा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।